गेलो कवड गावामध्ये. तर कवड गावामध्ये बबन सांडू दाभाडे सर हे उपोषणासाठी बसलेले आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार सर? काय तर तुमच्या मागण्या आहे? आमची मागणी आहे शाळेतील अतिक्रमण केल्याबाबत. अच्छा. हां. अ, 1 महिन्यापूर्वी आम्ही रितसर तक्रार केली होती ग्रामपंचायतला. हां, तर अतिक्रमण करण्यात यावं. हां. पण काय झालं? ग्रामपंचायतने आमची कुठलीही दखल घेतली नाही. ते त्याच्यामुळे आम्हाला हा संविधानिक मार्ग निवडावा लागला. मी नंतर पुढं याचिका दाखल काही केलं नाही. हो, केलं ना. जिल्हाधिकाऱ्यालाही आपण अर्ज दिला, गटविकास अधिकाऱ्यालाही आपण कळवलं. हां. पण तर आमची मग कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्याचं प्रत्युत्तर काही आलं नाही. नाही, काहीच झालं हां. नाही. आता तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुम्ही पुढील दिशा काय करणार? शेवटपर्यंत इथंच बसतो. शेवटपर्यंत. हां. जोपर्यंत आमच्या मान्य होत नाही तोपर्यंत आमच्या कितवा दिवस आहे तुमचा आज उपोषण? पहिला दिवस पहिला दिवस. किती वाजेपासून? सकाळी 6 वाजता. 6 वाजेपासून. आणि आता समजा तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, शेवटपर्यंत इथंच बसणार. आणि तुमच्या गावातील काही लोकांचं काही हे आहे का? प्रतिसाद समर्थन आहे आहे ना. का तुम्हाला? हो, समर्थन आहे. सगळ्या गावाचं समर्थन. समर्थन आहे हो. का? जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही गावकऱ्यांना? तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या. मागण्या शेवट आता मागण्या कधी तुमच्यासोबत किती गावकरी येतात सध्याला? सगळं गाव आमच्या पाठीशी आहे. सगळ्या गावांनी मिळून हा लढा उचललेला आहे. तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुम्ही पुढील दिशा काय असेल? आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम राहणार. बाकी तुम्ही आता निवेदन दिलं होतं त्याबद्दल तुम्हाला काही सांगितलं असेल ना? हो. कलेक्टर ऑफिसला दिलं ना हो, निवेदन? कलेक्टर ऑफिसला मग काय दिलं. सांगितलं? आम्हाला कुठलाही रिप्लाय त्यांचा आला नाही. बाकी आपल्यासोबत आहेत बाकी गावकरी. काय सांगणार सर? सर आमचं हे जे उपोषण आहे हां. हे वैयक्तिक स्वार्थासाठी नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे आणि गाव पूर्ण आमच्या सोबत आहे. तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे गाव करी ते राव न करी ऐशे लिहून ठेवले चतुरी आधी करी दाद न घेता गाव तया सुधारू शके. गावाच्या एकतेसाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी खरं तर हा मार्ग पुकारलेला आहे. संविधानिकरित्या आणि अगदी शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी ठाम आहोत. गावकऱ्यांच्या वतीनंच हा उपोषणाचा लढा या ठिकाणी उभारलेला आहे. मुद्दा अतिक्रमणाचा आहे आणि शाळेतल्या शिक्षकांची मनमानी बदली. अर्थात शिक्षक इथं दाखवतात आणि दुसऱ्या शाळेवरती शिक्षक असतात. पगारही इथली ह्या जागेवरून घेतला जातो आणि असंही होतं आणि त्याचीही निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? शिक्षक तुमच्याकडे हो, आहेत? नक्कीच पुरावा आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावरच आम्ही या उपोषणही त्याच आधारावरती करत आहोत. आता सरांच्या मागण्या काही मान्य न झाल्यास पुढील दिशा काय असणार? सध्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि लवकरात लवकर उपोषणही सोडावं अशी आमची इच्छा आहे. शासनाने सोडावं, वैयक्तिक आम्ही तर ते सोडणार नाही आणि त्याच पद्धतीने आमच्या मागण्या मान्य कराव्या. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आणि तीव्र उपोषण आम्ही करू, याच ठिकाणी करू. जवळ-जवळ किती गावकरी तुमच्यासोबत आहेत? जवळ-जवळ आमचं 70% पेक्षा जास्त गाव आहे आणि गावातील विशेष म्हणजे 100% तरुण आमच्या सोबत आहेत. तरुणांच्या लक्षात येतंय की विद्यार्थ्यांचं अर्थात मुलांचं भविष्य हे शाळेत आहे आणि त्यासाठी शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि स्वच्छ असून अतिक्रमण सुद्धा हटवणं गरजेचं आहे. अतिक्रमणामुळे मुलांना व्यवस्थित मोकळं खेळता येत नाही, जागा कमी पडते आणि जागेअभावी मुलांच्या कौशल्याला वाव मिळत नाही, ही फार मोठी समस्या आहे आणि ती कमी होण्यासाठी आणि आम्हाला अतिक्रमणातून जागा उपलब्ध होण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. आता तुम्ही आरोप केला आहे, की बाबा जे काही शिक्षक आहे, ते दुसऱ्या शाळेवर येतात आणि त्यांच्या हे काय हां, terms पेमेंट वगैरे काय त्यांचं लागतं slip पेमेंट आहे. ते इकडून लागतं. हो. तर तुम्ही वरती रिपोर्ट केले का? हो, रिपोर्ट त्याचे केलेले आहेत आणि हां. कुठल्याही प्रकारची त्याची हालचाल न झाल्यामुळं उपोषण आधी या ठिकाणी मी बसलोय. तुम्हाला काहीतरी दिला असेल ना कलेक्टर साहेबांनी नाही, निवेदन अजून दिलं तर? अद्याप तरी दिलेलं नाही. आपल्यासोबत आहेत बबन भाऊ दाभाडे यांचे सहकारी प्रवीण रोडे. ज शालेय समिती अध्यक्ष प्रवीण रोडे. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार सर? सर, आम्ही या 2 मागणीसाठी आंदोलन करत आहोत. एक शाळेचं अतिक्रमण, दुसरं म्हणजे शिक्षकाची मनमानी बदली. यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. तर आम्हाला आज शिक्षक भेटलाय, ज्याची मनमानी बदली झाली. तो शिक्षक आमच्या शाळेवरती आज आलाय. परंतु याची बदली 3 महिन्यापूर्वी झाली होती. पण त्या बदलीमुळे आमच्या जे गावातले जे विद्यार्थी आहेत, त्याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. ते कसं भरून निघन आणि ती बदली कशा मार्फत झाली, ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने व्हावी, यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो. आता समजा तुम्ही म्हणताय, की काही जण मनमानी करतात. त्याचे काही पुरावे आहे का? मनमानी करतात तर त्याचे काही पुरावे आहे का तुमच्याकडे? हो सर, मी शालेय शिक्षण कमिटी असल्यामुळे मी त्यांना विचारलं, का ही बदली कशाच्या आधारावर झाली?
तर त्यांनी मला त्या बदलीचं एक पत्र दाखवलं. तर ती बदली ते घरच्या शालेय शिक्षण कमिटीच्या ठरावानुसार झाली. तर मी बी शालेय शिक्षण कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी त्याला रिक्वेस्ट केली होती, की ही बदली थांबवावं आणि आमचे जे नुसतं महाराज ते थांबलं जाईल जेणेकरून. पण त्याने माझं काही रिक्वेस्ट ऐकले नाही. त्या रागाच्या समाधानाने आम्ही हे उपोषण करत आहे. आणि दुसरी गोष्ट जे अतिक्रमण आहे, ते गावातलं पण आम्ही ते अतिक्रमण 10 वर्षापूर्वी ते कंपाऊंड वॉल झालं नाही. तर ते कंपाऊंड वॉल झालं नसल्यामुळे आमच्या त्या परिसरामध्ये अस्वच्छता होते आणि कुत्रे येऊन घाण करतात. तर आणि तेच घाण करून तिथंच मुलांना तिथं जेवण करावं लागतात. तर त्याच्यामुळे त्या मुलाच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यासाठी हे आंदोलन करत आहे. हे आंदोलन आम्ही गावाच्या विद्यार्थ्याच्या हितासाठी करत आहोत. तुम्ही आंदोलन करताय तर मग आता तुमचं जे बोलणं होतं की बाबा तिथं समजा मुलांना जेवण करणं पडतं घाण जागेवर आहे, तर त्याचा रिपोर्ट केला नाही. हो, कंप्लेंट केली आम्ही नाही. वारंवार रिपोर्ट करतोय सर. पण त्या रिपोर्टला आम्हाला काही भेटलं नाही. त्याच्यामुळेच आम्ही हे रिस्पॉन्स वगैरे भेटला नाही. रिस्पॉन्स काहीच भेटला नाही. त्यामुळे हे आम्ही आंदोलन करत आहोत. आता समजा तुमच्या मागण्या कधी मान्य न झाल्यास तुम्ही पुढील दिशा काय राहणार? तर जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोवर आम्ही उपोषणावर ठाम राहू. आता आता काय संदेश देणार तुम्ही कवड गावाच्या नागरिकांना? हेच की आमच्या ज्या मागण्या आहेत, ते पूर्ण व्हाव्यात आणि आमचं उपोषण लवकरात लवकर सुटू.